Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोठेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मोठेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक. मोठेगावकरनेच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप. शिवराज मोठेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले. विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासामध्ये समोर. 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली. लातूरमध्ये मोठेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक. क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोठेगावकरच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी. तर अकोल्यामध्ये मोठेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. नंदनवन निवासस्थानी घेतलेल्या भेटीचं कारण अस्पष्ट. ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. विकास कामांसंदर्भात शिंदेंची भेट घेतली. ठाकरेंची साथ सोडणार नाही, नागेश पाटील आष्टीकर यांचं स्पष्टीकरण. तर मी उपमुख्यमंत्री असल्यानं सर्वच पक्षाचे नेते भेटतात, शिंदेंची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन. चक्काजाम केल्यानं 40 ते 50 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल. मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा. काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक तात्काळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. नांदेडमध्ये गॅस वितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक रस्त्यावर. नायगावमध्ये रिकाम्या टाक्या रस्त्यावर फेकून चक्काजाम आंदोलन. बुक करूनही गॅस मिळत नसल्यानं संताप. काही काळ वाहतूक विस्कळीत. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रतिबॅरल $111.5 इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण. एका डॉलरसाठी आता मोजावे लागणार $96.33. आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव. नरेंद्र मोदींचा हा 32वा जागतिक सन्मान. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मोदींचं अभिनंदन. सोन्याच्या दरामध्ये 500 तर चांदीच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये 8,000ची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह $1,61,195 तर चांदीचे दर $2,19,130 प्रति किलो. एसटीच्या तिकीट दरामध्ये 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही. मात्र केंद्र आणि राज्यानं मदत न केल्यास भाडेवाढ अटळ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार. पालकमंत्रीपदाचं गोगावलेंचं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह. राष्ट्रवादीमधील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार. तटकरे पटेलांशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती. तर पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पटेल तटकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानं आमदारांमध्ये संभ्रम. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा. 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी होणार. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार. 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार. शासन निर्णय जाहीर. बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर. बोंदू अशोक खरातनं बेनामी खात्यातून 3 महिन्यामध्ये 52 कोटी काढले. बांधकाम व्यावसायिक जासूद आणि परबच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पैसे काढल्याची माहिती. ब्लॅक मनी व्हाईट करून विदेशात पळण्याचा होता प्लॅन. मध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. काँग्रेसचे व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री. तिरुअनंतपुरममध्ये भव्य शपथविधी सोहळ्याला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. रमेश चेन्नीथला यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.